एक मराठी मुलगा वडाळा स्टेशनवर तिकीट काढत होता त्या मशीनवर आणि एक असाच परप्रांतीय मुलगा आला समोर आणि तो मध्ये घुसा लागला. म्हणून तो मराठी मुलगा त्याला बोलला की थांब जरा आधी मला तिकीट काढू दे. त्यावर तो त्याला शिवाय द्यायला लागला आणि बोलायला लागला की मी पण नाही काढणार, तू पण नाही काढणार, मी बघतो. तेवढा त्या भावाने काय केलं, व्हिडिओ चालू केला आणि मग बोलला त्याला बोल काय बोलतो. तर हा लगेच मग बोलला तू का आता मराठी सुरू करणार, आ गया अवकात पे. बघितलं तुम्ही ते. बघा आता ह्या मुलाचा व्हिडिओमध्ये मला चेहरा दाखवायचा नाही, मी तो ब्लर करून टाकतोय कारण मला कोणाच्या तरी प्रायव्हसीसोबत खेळायचं नाही. कारण काय परिस्थिती होते, कालचा परवा तो एक व्हिडिओ मी टाकला त्या आपल्या ह्याचा सनीचा आणि तो भरपूर प्रमाणात व्हायरल झाला. जवळजवळ 25-30 लाख लोकांनी त्याला बघितलं, जवळजवळ लाखो लोकांनी लाईक केलं. उगाच कोणाचा तरी विषय होतो. माझा वाद काय त्या परप्रांतीयांसोबत नाही, पण तुमचा माज इथे तुम्ही जर का दाखवणार असाल तर तुम्हाला धडा शिकवला जाईल. हा व्हिडिओ टाकायचा एकमेव कारण म्हणजे आता मराठी माणूस जागा झालाय, हा आता उठलाय आणि आता आमच्या नादाला लागला तर आम्ही सोडणार नाही हे तुम्हाला सांगण्यासाठी. म्हणून तुम्ही राहता इथे नीट राहा, प्रेमाने राहा, प्रेम द्या, आम्ही प्रेम देऊ. जर का तुम्ही लफडी करणार असाल तर आम्हाला पण लफडी करतात, एवढंच सांगेल. बाकी मित्रांनो, मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये ताटपणाने जागा इतकंच सांगतो. बाकी हा व्हिडिओ बघा पूर्ण. दादागिरी करायची नाही, तुला पहिलं सांगतोय दादागिरी करायची नाही. काय झालं तुझं? लाईन कुठं इकड नाही ना, लाईन कुठं इकड नाही ना, का तिकीट काढून देत नाही तू तिकीट काढून का देत नाही, तू तिकीट काढून का देत नाही, मग धक्का बिका तू पण यायचा. काय व्हिडिओ नको काढू, मग व्हिडिओ नको काढू, मारणार तू, चल मार, चल मार, चल हा मार, चल मार, चल मार. अरे लाईन मराठी दे, तुला मराठी दे, चल देशी चल. काय बोलला तू आता? मराठी तुला दाखवतो, थांब तुला दाखवतो ना. त्याला सांग पहिलं, त्याला व्हिडिओ सांग, त्याला बोलायला पहिलं. तू चुट्या बिट्या शिवायच्या तुमच्या काय तुझे, काय म्हणतो तू?